क्लिप आहे ना, हा, ती कधीही पूर्वेला तोंड करून बघावी. काय रे, त्याने काय होतं? त्यानं ना नव्यानं उदयाला येणारे हार्मोन्स हे द्विगुणित व्हायला लागतात आणि रक्तचलन वेगाने होते. ओ सायंटिस्ट, तरी याला सांगत होतो सायन्स घे सायन्स घे सायन्स घे, तरी आला कॉमर्स शिकायला. बापाला बँकेत कारकुनी करायला बसवायचं होतं रे, त्याला मी काय करणार. आणि तू रे, हा, तुला काय क्लासरूमच मिळाला होता क्लिप बघायला? नवीन व्हर्जनचं होतं ना. नवीन व्हर्जन. मी बघ कसा सकाळ सकाळ सनी लिओनीचं दर्शन घेतो आणि मग कामाला लागतो. सनी लिओनी? ही कोण नवीन? अरे मोठ्या डोळ्याच्या राजहंसा, तू अपमान करतोयस तिचा. काय काय? अरे प्रत्येक तरुणाची मूठ जिच्याकडे बघून वळते, जी प्रत्येकाच्या स्वप्नात विदाऊट परमिशन येते, अशी लावण्यवती अख्ख्या देशात काय जगात नाही. हा, आणि तू विचारतोस ही कोण नवीन म्हणून? ए आपल्याला फक्त आहे ना दोनच भाभी माहिती, एक सविता भाभी आणि शालू भाभी, समजलं? ए बघड्या बघड्या, अरे आपले नवीन मित्र दोन. सर अरे चल तू. काय झालं? काय बस 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 बस. हा काय रे? हे बघ बघड्या, आपण पर पिके पडलो यार. अरे काय झालंय ते जरा नीट सांगशील का? हे बघ, पोरीने आपल्या समोर पैशाची गड्डी काढली रे. अरे तिचे पैसे काढणारच ना ती. तू ऐकशील का मी काय सांगतोय ते? नीट सांग काय झालं ते. हे बघ, काव्य आणि मी सीसीडीला गेलो होतो. ते बघितलं मी. मित्राला सोडून लगेच गेला मुलीच्या माग. बरं ते सगळं सोड, मला एक सांग, सीसीडी मध्ये काय झालं ते? हा, तिथं तिने बिल भरायला पर्स उघडली. हा, तर तिच्या पर्स मध्ये सगळ्या अशा 500 आणि 2000च्या नोटा होत्या रे. काय सांगतो? आणि माझ्या खिशात फक्त 123 रुपये होते. बघड्या, आपली लायकी 123 रुपयाची आहे का रे? नाही रे मित्रा, नाही. काहीतरी जुगाड केला पाहिजे, मोठा केला पाहिजे. हॅलो. हॅलो बाबा. हा बोल की. नाही काय, ते आमच्या कॉलेजचा एक कॅम्प आहे, तो कुलू मनालीला चाललाय बघा. आमच्या कॉलेजमध्ये एक नवीन कोर्स चालू झालाय, हा, तर तो करायचा म्हणतोय मी. तर त्यासाठी 25,000 रुपये लागतील. अरे मला येडा समजला का रे तू? हा, मागच्या टायमाला मित्राच्या आईला ऍडमिट केला आणि त्या पैशात गोव्याला जाऊन मजा करून आला. तुझ्या डाव काय मला समजत नाही का? मागच्या वेळेला गॅरेजचा कोर्स करायचा म्हणून 15,000 रुपये घेऊन गेलास आणि हुंडकलास दोस्तांबरोबर. हे असले कोर्स करतोस वय? अरे नाही शिकलास ना तरी चालेल मला. पुन्हा जर फोन केला पैशासाठी तर जिथं असशील ना तिथं चित्ता काढून टाकेल तुझा. पुण्यांदा जर तू पैशासाठी फोन केलास तर मी तुला तिथं येऊन झाडाला उलटा टांगीन. चल ठेव फोन. ठेव फोन. ए रव्या रव्या. अरे बघड्या बस. अरे तिकडे इकडे इकडे इकडं. केवढी लांब बसलीये. हाय. आ तू चल चल हो आत. बस आत बस. बस. ए भाई बघ. हो आहे माझ्याकडे, दे ना. भाई ही जर पटली ना आपल्याला, अख्खा आयुष्य बदलून जाईल आपला. हा थांब आता पटवतोच हिला. हे हाय, एक झप्पे तर दे. अरे ते बघ तिकडे. आईला ही तर भाव पण देत नाही आपल्याला. काय राव. ह्या रिचाकडे बघताच छातीत धडधड झाली होती. काळजाचा ठोका चुकून स्पंदन निर्माण झाली होती. पेन आहे का? पेन एकच. ठीक आहे ठीक. अरे बघ काय चाललंय.
सायलेन्स ये. सायलेन्स मॉर्निंग सर. हा गुड मॉर्निंग बसा खाली थँक्यू सर. आणि लक्षात ठेवा ही क्लासरूम आहे गार्डन नाही हा कुणी बेंचवर बसायचं नाही कळलं हा ए हा काय हॅलो ए सर तुम्ही दोघं इथे का बसलात अभ्यास काय हो अभ्यास अभ्यास हो. तुमच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय तुम्ही काय अभ्यास करणार ते काय? चला असू नकोस जो सांगितलंय बघ उठा चला मागे बसा उठा उठ हा हा चल मागे हा चाललो सर. काय बॅग चल चल मागे. रंग्या. हा. मागे 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 हा. अगं तू तिथे का बसली आहेस यू 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 तू नाही रे बाबा तू बस मागे तू पुढे ये तू तू पुढे शिकायचं ना आपल्याला मग पुढे येऊन बस ये दाखवतो इंग मी बरोबर. नाईस नाईस ड्रेसिंग टेन्स थँक्यू. आय मीन सेन्स बस ना टेक युअर ओन टाइम या नाही नाही तू का मागे तू खाली बस रे तू काय करतेस अगं तू तुला शिकायचं ना ये पुढे आयुष्यात पुढे यायचं माणसाने चला पुढे या मी हो ऑफकोर्स पुढे बस ये इथे येऊन बस 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 नेहमी पुढे बसायचं नाहीतर या मुलांसारख्या आयुष्यात मागेच राहशील आणि बाय द वे नाईस हेअरस्टाईल नाईस थँक्यू. या मागे नाही बघायचं आयुष्यात पुढेच बघायचं आपल्याला शिक्षक आहेत ना पुढे बघायचं चला आणि हॅलो शिक्षकांकडे लक्ष द्यायचं हा? चला आता आपण थोडा वेळ फॉर चेंज म्हणून शिकूया हा चला ओपन युअर नोटबुक्स प्लीज या हे घे. नको. खरंच यार नको तुझ्या आईला. इथं खूप भारी भारी मुली आहेत रे. आपल्याला कोणी भावच देत नाहीये. असं कसं अरे ती काव्य देते ना तुला भाव. नाही रे ती काव्या खूप महाग आहे. माझ्या खिशाला नाही परवडणार ते. आपण ना आपल्या खिशात मावेल अशीच पोरगी बघायची. हे तुला काय म्हणायचं रे. माझा खिसा काय कधीच मोठा होणार नाही का. हा त्या काव्याने माझ्या मनात घर केलंय रे. हो मजनू त्या मनाच्या घरात ना तिची सँडल पण नाही मावणार. आला मोठा. हा? किरण अशा पोरी आपल्याला कधी पटायच्या रे. का तिने सँडल घातल्या नाही आहेत का. हा? मूर्ख. घे घे येडायचं.